कोल्हापूरचा दौरा म्हणजे नुसतीच सहल नव्हती, तर तो आमच्यासाठी एक खजिना होता. आणि कोल्हापूरवरून माघारी परत येत असताना आम्ही अशा ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणी आलो ज्याचं नाव जरी ऐकलं तरी मनात थरार निर्माण होतो. ती जागा म्हणजे बारामोटीची विहीर. तर कोल्हापूरवरून निघताना आम्ही थांबलो एका सुंदर हॉटेलमध्ये. खरं सांगायचं तर हॉटेलचं नाव जसं सुंदर तसं तिथलं जेवणही. तर बस खाऊन झाल्यानंतर आपण पुढचे 100 किलोमीटर चालण्यासाठी तयार झालो. तर जसा जसा उन्हाचा पारा चढत होता तसंच आम्ही शोधत होतो काहीतरी थंडगार आणि ऐतिहासिक. तेव्हा समोर आली ही बारामोटीची विहीर. तर ही केवळ विहीर नव्हती, तर ही होती इतिहासाची साक्ष. 17व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत बांधलेली ही भव्य विहीर. तर ह्या विहिरीमध्ये 12 बाजूनेही उतरता येते, त्याच्यामुळे ह्याला म्हणतात बारामोटीची विहीर. आणि हा जणू पाण्याचा दरबारच बांधल्यागत वाटतो. पाणी साठवण्याचं तंत्र, त्या काळातली स्थापत्य कला, हे सगळं पाहून आपण अचंबित झालो. तर मित्रांनो, ह्या बारामोटीच्या विहिरीमध्ये नुसतं पाणी नाहीये, तर आपल्या मराठ्यांचा इतिहास सुद्धा ह्यात दडलेला आहे. छावा पाहताना जसं मनात वीरता जागते, तसंच या विहिरीला पाहून वाटलं की आपण एका काळात डोकावून आलोय, जिथे प्रत्येक विहीर म्हणजे एक युद्ध, एक संघर्ष आणि एक विजयी स्थापत्य.